सो स्टुडंट्स, आता तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचं इम्पॉर्टंट माहीत आहे की ट्रान्सपोर्टेशन आपल्या बॉडीमध्ये किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय. तर बघा, आपल्या बॉडीमध्ये जे पण सबस्टन्सेस सिंथेसाइज होतात म्हणजे बनतात, जसं आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स बनतात किंवा काही विटॅमिन्स वगैरे बनतात. तर हे जे प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत किंवा अदर काही कन्स्टिट्युएंट्स असतील, तर हे आपल्या बॉडीच्या एका पार्टमध्ये बनतात आणि तिथे बनलेले दुसऱ्या पार्टमध्ये पोहोचतात, सप्लाय केले जातात किंवा आपण जे पण ॲब्झॉर्ब करतो तर त्याला सुद्धा एका पार्टमधून ॲब्झॉर्ब करतो. जसं की लंग्समध्ये आपण ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करतो आणि तो आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत सप्लाय केला जातो, पोहोचवला जातो. तर यालाच आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. सो वी कॅन से अ सबस्टन्स सिंथेसाइज or absorbed by one part of the body reaches to the all parts of the body, it is called transportation. की जो सबस्टन्स आपल्या बॉडीच्या एका पार्टमध्ये सिंथेसाइज होतो किंवा ॲब्झॉर्ब केला जातो त्याला बॉडीच्या ऑल ओव्हर सगळ्या पार्टपर्यंत पोहोचवल्या जाते, ट्रान्सपोर्ट केल्या जाते, त्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. तर या ट्रान्सपोर्टेशन बद्दल आता आपल्याला शिकायचं आहे. सो सर्वात आधी आपण स्टार्ट करू ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होते. सो बघा, जसं आपल्याला एनर्जीची गरज होती तसेच प्लांट्सला सुद्धा एनर्जी पाहिजे आणि एनर्जीसाठी प्लांट्स स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात, हे तर तुम्हाला माहीत आहे. प्लांट्स कॅन मेक देअर ओन फूड अँड द प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. ज्या प्रोसेसने ते त्यांचं फूड बनवतात त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस. मग आता तुम्हाला आठवते का की प्लांट्सला फोटोसिंथेसिससाठी काय काय पाहिजे असते, कोणत्या कंपोनंट्स पाहिजे. सो बघा, प्लांट्सला फोटोसिंथेसिससाठी काय पाहिजे, तर सगळ्यात पहिले तर त्यांना पाहिजे असतो CO2, राईट. त्यानंतर त्यांना अजून काय पाहिजे, तर त्यांना पाहिजे वॉटर अँड मिनरल्स, राईट, आणि सनलाईट. आणि यांना यूज करून प्लांट्स काय करतात, फोटोसिंथेसिस म्हणजेच कार्बन डायऑक्साईड प्लस H2O आणि त्यांच्यापासून ते फॉर्म करतात C6H12O6 आणि इथे ऑक्सिजन रिलीज सुद्धा होतो बाहेर. ही जी प्रोसेस आहे यामध्ये काय झालं, फूड बनलं, कार्बोहायड्रेट बनले. मग हे कार्बोहायड्रेट बनवण्यासाठी त्यांना वॉटर पाहिजे होतं, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कुठून ॲब्झॉर्ब करतात प्लांट्स, त्यांच्या लिव्ज मधून ॲब्झॉर्ब करतात आणि त्यानंतर लिव्सच्या आतमध्येच ही सगळी प्रोसेस होते. म्हणजेच लिव्समध्येच फूड प्रिपेअर झालं आणि कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब केला. पण हे जे वॉटर आहे हे प्लांट्सला कुठून मिळते, तर हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. प्लांट्स गेट वॉटर फ्रॉम द सॉइल विथ द हेल्प ऑफ रूट्स. रूट्सच्या हेल्पने प्लांट्सला सॉइल मधून वॉटर मिळते. मग आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की सपोज मी इथे एक प्लांट घेतलं, हे झालं आपलं प्लांट, प्लांट्सचे लीव्स. त्यानंतर हे झाले आपल्या प्लांटचे रूट्स. ओके, पार्ट्स ऑफ द प्लांट आता तुम्हाला माहित आहेत, स्टेम, लीव्स अँड सपोज आपण इथे फ्लावर पण काढू एक. सो बघा, फ्लावर सुद्धा आहेत. सो फ्लावर्स आणि इकडे खाली आहेत रूट्स आणि ही आहे आपली सगळी सॉइल. ओके, सो प्लांट्स गेट वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉइल विथ द हेल्प ऑफ रूट्स. आणि लीव्स मध्ये ते काय करतात, लीव्स मधून ते कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करतात आणि फूड बनवतात. म्हणजेच बघा, रूट्सनी काय केलं, वॉटर ॲब्झॉर्ब केलं आणि लीव्सनी काय केलं, तर फूड बनवलं. म्हणजेच फूड लीव्स मध्ये बनलं आणि जे वॉटर आहे ते रूट्सने ॲब्झॉर्ब केलं.
पण रूट्स पासून वॉटर घेऊन त्याला लीव्स पर्यंत पोहोचवणं किंवा फ्लावर्स पर्यंत पोहोचवणं, तसेच लीव्स मध्ये जे फूड फॉर्म झालं तर त्या फूडला लीव्स पासून रूट्स पर्यंत पोहोचवणं, कारण रूट्सला सुद्धा एनर्जी पाहिजे वर्क करण्यासाठी, आणि हे फूड फ्लावरला सुद्धा पाहिजे ग्रोथ करण्यासाठी, एनर्जीसाठी. म्हणजे बघा, प्लांटला काय करायचंय, लीव्स मध्ये जे फूड बनलं त्याला फ्लावर मध्ये पोहोचवायचं, स्टेम मध्ये सुद्धा पोहोचवायचे, आणि रूट्स मध्ये सुद्धा सप्लाय करायचं. आणि रूट्सला जे वॉटर रूटने ऍब्झॉर्ब केलं ते लीव्स पर्यंत पोहोचवायचे. म्हणजे एका पार्टने जे पण सिंथेसाइज केलं किंवा ऍब्झॉर्ब केलं तर त्या पार्ट मधून त्या सबस्टन्सला दुसऱ्या पार्ट्स मध्ये रीच करायचे किंवा सप्लाय करायचे. तर ही जी प्रोसेस आहे यालाच आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन. अँड ट्रान्सपोर्टेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ऑल द लिव्हिंग थिंग्स. प्लांट्स मध्येच नाही किंवा ह्युमन्स मध्येच नाही, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सपोर्टेशन इम्पॉर्टंट आहे. कारण जर लीव्सने फूड बनवलं आणि ते लीव्स मध्येच राहिलं, बाकीच्या सगळ्या पार्ट्सला जर ते फूड सप्लायच नाही झालं तर बाकीचे पार्ट्स एनर्जी मिळवतील का? नाही, आणि ते सर्वाईव्हच नाही करू शकणार. आणि रिझल्ट काय येईल की आपलं जे प्लांट आहे तर ते मरून जाईल. किंवा जर रूट्सनी वॉटर ऍब्झॉर्ब केलं पण ते रूट्स पर्यंतच राहिलं, लीव्स पर्यंत सप्लायच नाही झालं, तर लीव्स फूडच नाही बनवणार. फूड नाही बनवलं तर प्लांट जगणार नाही, सर्वाईव्ह नाही करणार. सो ट्रान्सपोर्टेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आता आपण बघू की सर्वात आधी जे वॉटर आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होते लीव्स पर्यंत किंवा अदर पार्ट्स पर्यंत, आणि त्यानंतर बघू की फूडचं ट्रान्सपोर्टेशन अदर पार्ट्स पर्यंत कसं होते. सो नाउ वी विल सी ट्रान्सपोर्टेशन ऑफ द वॉटर थ्रू रूट्स.